नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू करूया विनोदाच्या घाटावर गमती जमतीची वळणं घेत रंगणारी हास्याची सफर. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौका. मंडळी, काळजी कमी करण्यासाठीचा उपायच काळजी वाढवणारा असेल तर बघूया काय होतंय ते. हा विनोद काळजीपूर्वक मांडायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा विनोदी तारा रोहित मारे. अरे हाँ हाँ अरे अरे तुम रुकेंगे तो आएंगे ना भाई, रुक ना 2 मिनट. अरे लेके ही आ रहा है नीचे उसको. मेरा ये है वो बाइको है मेरा. रुको थांब रे बाबा, थांब. आलो खाली. अबे चल रसिका, आलाय तो ड्रायव्हर आलाय खाली. आवर पटकन चल. आवरलंय माझं. आणि त्याला सांगा ड्रायव्हरला थांबायला. मी बुक करायला सांगितलं नव्हतं ना तुम्हाला ड्रायव्हर. मी काय म्हटलं होतं, मी जाते ड्राईव्ह करत करत, पण नाही, तुमचा माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वासच नाहीये. अरे कसा ठेवू विश्वास? मुंबईतला मुंबईत चालवणार आहेस का तू गाडी? नॅशनल हायवे तो. इथे गाडीत बसून हॉर्न न वाजवता करतेस ना समोरच्यांना, ए हटरे, ए बाबा, ए बीच में मत आओ, आंग पे घालूंगी, हे करतेस ना, ते तिकडे ट्रक वाल्यांना करशील. वाटेल ते बोलताय तुम्ही. मी चांगली चालवते गाडी. राहू दे, चांगली चालवते गाडी. आणि एवढी माझी काळजी वाटते तर तुम्ही चाला ना माझ्यासोबत. नो बाबा, नाही रे बाबा, नाही. मला नाही विश्वास तुझ्या ड्रायव्हिंगवर. ऑफिसला सोडायला स्कूटरवरून येतेस तेव्हा सँडलचा ब्रेक करतेस. नाही नको अजिबात. नॅशनल हायवेवरती चालू गाडीत दरवाजा उघडून अशी गाडी थांबवलीस तर काय करू? नको, मी नसतो येत. तुझी तू जा. ड्रायव्हर खूप अति बोलताय, खूप अति. आणि ना तुमच्यापेक्षा तर चांगली गाडी मी नक्कीच चालवते. हो हो. तुम्ही काय करता, ब्रेक दाबताना हिचके देत देत गाडी चालवता. 15 मिनिटं तुमच्या बाजूला बसवते ना की गरगरायला होतं मला. आणि आणि मी बडबडते, तुम्ही काय करता, ए चल ना, याच्या बापाचा रस्ता आहे वाटतं. मग आणि भची भाराकडे सुरू होते की नाही सांगा बरं. ते सुद्धा बंद काचेच्या आत, कोणाला आवाज जात नाही म्हणून ही हिंमत. एखाद्याने रागाने असे लुक दिला की मग आपली मन खाली जाते. मग अर्धा तास त्या दिशेने बघायचंच नाही. मोठे मला सांगतायत कौतुक. बोला आता. हा बोला ना, ऐकते मी. बोला. बदला विषय, बदला. हेलो. नेहमीच आहे. हाँ आ रहा है, मैं नीचे आ रहा है बाइको को लेके. रुको तुम. हाँ चलो. हाँ चल चल आवर. मला सांगते माझ्या गाडी चल आता पटकन. तुम्हाला डबा उघडायला सांगितलेला उघडला तुम्ही? हा डबा मी उघडायचा आहे. हो. अरे केवढा घट्ट आहे हा. त्याच्यावर काय उड्या मारून मारून बंद केलायस? रडायचं प्रत्येक गोष्ट. डबा उघडायचा, त्याच्यातही रडत बसा. नाही उघडते, नख दुखायला लागली. काय त्याच्यात आणि कशाला उघडायचा तुला तो? असं काय करताय? लाडू केलेत आईसाठी. नंतर मग तुम्हीच म्हणाल आईसाठी लाडू केलंस, घेऊन गेलोस, माझ्यासाठी चवीला पण ठेवलं नाही. नको ठेवूस, नको ठेवूस. मला नाही खायचे तुझ्या आईसाठी केलेले लाडू. कसले आहेत आणि? मेथीचे लाडू आहे. मग तर नकोच आहेत, मला आवडत पण नाहीत. ने म्हातारीला ने, ती खाईल. खरं तर गरज आहे लाडू खायची. बघा, एक मिनिट. मला गरज आहे म्हणजे? हा मला गरज आहे म्हणजे? गडबडीच्या वेळेला ना नेमकं कोणाला तरी यायचं असतं. मला गरज आहे म्हणे लाडू खायचे. आवर पटकन. हा कोण? चल. पृथ्वीक प्रताप. हा हा पृथ्वीक प्रतापाचंच घर आपण. ड्रायव्हर बोलावला होता ना. हा या या. येऊ का? आहे का आता लगा दुसरा ड्रायव्हर? काय लगा म्हणून फोन कट करता येईल का माझं मागासपासून? ए काय भावा, कुठला ॲप? हसू नको. त्याला सांग मी ड्रायव्हर नाहीये. हे ड्रायव्हर नाही आहेत, हे आमचे हे आहेत. मामा येतं का? हे आहे मी, नवरा आहे मीचा. कळलं ना? हसू ना, मला चेहऱ्यानं वाटलं. मी केली आहे गाडी. अरे तू हिंदीत का बोलत होता रे मगापासून? नाही. मराठीत बोल ना. मी नवरा यायचा, मी गाडी बुक केली, म्हणजे ड्रायव्हर बुक केलाय. गाडी आमची. नाही असू देत, चला. ती लालगी गाडी न्यायची का? लाल गाडी न्यायची. चल चला की मग. नाही थांब थांब, मला वॉचमॅनला बोलवते. बॅग्स जड आहेत. नाही मी आहे की, कशाला? बॅग्स जड आहेत, पाठीत लचक बिचक भरत. नाही नाही असू देव, त्याला काय बेला काय लागते तो. बॅग जड आहेत. असू द्या, काय नाही होत. चला. हं. अय्या, हे दोन्ही बॅगा एकत्र उचललात तुम्ही? मग? ते पण एवढे पटले. हो. अहो, एक कधीपासून प्रयत्न करतायत. अशी एक बॅग उचलायला जातात, दुसरी खाली, दुसरी उचलायला जातात, पहिली खाली. सीसा चालू होतं मगाचपासून. तुम्ही किती पटले उचललं? नाही मॅडम, दिसण्यावर जाऊ नका. चोरवाडी आहे.
लंगोट घालून आखाड्यात आलो की नाही तुम्ही म्हणजे बघतच बसाला. ती कशाला बघेल रे? ती कशाला बघेल? हा, तू लंगोट घालून आखाड्यात येशील आणि ती बघेल का? नाही नाही अहो साहेब ती बोलण्याची पद्धत असते हो तशी. माझं कसं आहे लंगोट घालून एकदा आलो की नाही मी माझं अंग म्हणजे निराळच होतोय काहीतरी. तुम्हाला बी प्रश्न पडेल हा लगा हे कपड्याचा आता हाडकं होतोय लगा लंगोटी म्हणजे दणकाटच झालंय एकदम. वा 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 गावचे एकदम कुस्ती वगैरे खेळायचात का तुम्ही? म्हणजे काय तालमीत तयार झाला राव. वा बघूनच वाटतं म्हणजे एकदम रांगडा गडी. मिशी दाढी पण कसली वाढवली हा. तुम्ही, रुबाबदार दिसता. थँक्यू. चला घेऊन जायचं का? आमच्या यांना नाही येत मिशी दाढी. म्हणजे इथे येते नाहीच येत असं नाहीये, अगदी नोटिसेबल नाही येत पण आहे. क्लोज प्रिमाइसला पटकन कळते अशी आहे. काही काय सांगताय, उगाच काही सांगू नका. इथे इथे असं पॅच आहे तिथे नाही येत की नाही. शांत राहा, शांत. आणि कधी कधी तर ना तुमच्यापेक्षा माझे अपर लिप्स जास्त वाढतात. मग वाढवते दे पी आणि ठेव डीपी. वाटेल तर बोल नका. चल चालेल, बाबा, आपण हा, भेटू. चल चल घे. ऐका ना सर्जेराव, माझा एक लाडवाचा डबा उघडून द्याल का तुम्ही? डबा उघडायची होय? हो. घ्या की मग दे. अरे बाबा नको उघडूस, जरा तू घट्ट दबाय सोड. नाही असं यांना काय? ना उघडताच येत नाहीये. संपव ना वाक्य. सतत यांना जमत नाही यांना जमत नाही, काय गरज आहे? तुम्ही काय कडक म्हणते हे गो केवढं कडक होत आहे लागा. अहो तसं नाही डबा- डब्यावर काय तो एवढं झालं? हो नाही उघड. आई शप्पथ! उघडला तुम्ही एका फटक्यात. बघा यांनी एका फटक्यात डब्यात उघडलं. उघडायचं काय? हे कधीपासून प्रयत्न करत होते, जमतच नव्हते यांना. असं होय. एकदम दणकट आता तुम्ही. हा, धनकड म्हणजे तुम्हाला सांगतो गावाकडं कोणाच्या कुलपाची चावी हरवली की नाही मलाच घेऊन जाते ती. का? या का बुक्कीत कुलूप तुडतोय मी. माझं तसंच असतंय. वा, यांना नाही जमणार. अरे का प्रत्येक गोष्ट जमायला हवी रे तुझ्या नवऱ्याला? जी जी गोष्ट या माणसाला जमते ती प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याला जमायला हवी. असं नाहीच आहे, पण मला सांग जमणार आहे का? असं बुक्कीने कुलूप फोडणं जमणार आहे का तुम्हाला? आपला काही साईड बिझनेस आहे का रॉबरी करण्याचा? जाऊ दे. का फोडायच्यात आपल्याला लोकांची कुलप? तसं नाहीये, आणि हा डब्बा पण ना मगाशी मी ऑलमोस्ट खोलला होता म्हणून आता त्याच्याने पटकन उघडलेला आहे. त्याला काय कौतुक नाही काही सांगू. काही सांगताय आता तुम्ही. त्यांनी समोर माझ्या समोर असा उघडला. जाऊ दे की काका कशाला आता एवढं चाला की तुझा बाप काका काय बोलतो रे? काका ना. काका काय मी? नाही. ए, शपथ चल ना घेतलं चल. झालं ना डबा चल. दे डबा झालं. झाला. मेथीचे लाडू तुझे कौतुकाचे ठेव कशात ठेवायचे मी ते? तीच लाडू येतोय हा. लगा लगा मी तीच लाडू भारी. तुम्ही खाणार का मेथीचे लाडू? नाही खाऊ हे, की जा. उघडा ना जरा परत. नाही असं देख त्याला काय घ्या घ्या. नाही, अहो, असं तर अहो, छान तुपातले असं. ऍक्च्युली माझ्या आईला गुडघेदुखी आहे ना म्हणून तिच्यासाठी बनवले होते मी. असं होय? खाऊन बघा हो. नाही नाही मग मी तिची लाडू बेस्ट. हो. काय त्रास होत असेल तर मी तिची लाडू बेस्ट. हो, मग. ना अजून एक उपाय सांगू तुम्हाला. काय करायचं बदामाचं तेल घ्यायचं त्याच्यात एक नाही वाईस ती मिरी बिरी टाकायची. हा वाईस ती तिळाचं तेल टाकायचं आंबे हळद टाकायची हळद. ती चांगलं हा. उवाळायचं गरम करायचं हा. आणि चांगलं कडलं की नाही मग गुडघ्याला लावायचं. हो का? वाटे म्हणजे सरळच होते ते. काय सांगतात? बरं वाटेल आईला? म्हातारी 3 दिवसात उड्या मारायला लागेल. वा. कांगारून म्हातारी बाजूबाजूला उभं केलं की नाही कळायचंच नाही कुठला कांगार आहे, कुठली म्हातारी आहे. काय बोलायचं तुम्हाला? लेपच असतो तो वारे आपला. मी आईला सांगतेच हे करून बघायला. मग काय 20 वर्ष पुढची म्हशीच्या मागे जरी पळत गेली की नाही म्हातारी म्हशी दमतेला म्हातारी काय जमणार नाही. काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही करून बघा करून नाही बघा. नक्की नाही करून जमणार बघू. मित्रा. ए नाही जमणार ते. हिची आई आहे ना तिच्या हातातनं तो लोकरीचा गोंडा असा घरंगळत गेला ना तर अख्खी सोसायटी गोळा करते स्वतः उठत नाही. मशीनच्या मागे काय पळणार आहे म्हातारी? काय म्हणाला तुम्ही? आईला म्हातारी म्हणताय? लाज वाटते तुम्हाला? आणि तो पण हा धीराईत माणूस त्याने माझ्या आईसाठी उपाय सांगितला आणि तुम्ही चेष्टा करताय आईची. अरे कसले डोंबलाचे उपाय सांगतोय? 65 वर्षांची आहे तुझी आई. या वयात होणार आहेत आजार. कसले आजार? ए, बाबा चल ना कशाला नाही, सांगत असं बोल नका बरं का. म्हातारा म्हणजे काय लगेच काय असं सोडून द्यायचं होय तेव्हा. बसलाय? शपथ. हा आता तुम्हाला लागा वर्ष 2 वर्षात काय काय होईल ह्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मग मला कशाला काय होईल रे? हा? चांगला धडधाकट आहे, तरुण आहे मी. हं. काय वय आहे तुमचं? 33. चला वाटत नाही लागा गांडा होत आहे. हा ते जरा चेहऱ्यामुळे 28 वाटतो मी. नाही 55 वाटताय. होय तर 55 वाटताय तुम्ही लगा. ह्या वाटते ते 26 27. मला आल्यालाच वाटलं लगा बिचारीचं म्हाताऱ्यावर लगीन लावून दिले ते काय आल्यालाच वाटलं तुम्हाला खरं. थँक्यू तुम्हाला माहिती माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते तुझा नवरा न तुझ्यापेक्षा म्हाताराच दिसतो. कुठली मैत्रीण बोलतोय? कुठली मैत्रीण बोलतोय? आहे माझी एक काय गपोस काय कोणी काय बोलत नाही.
सांगते मोठी 55चा वाटतोय आहे चल रे चला, चला. चल 55चा वाटतं सांगतो चल ए, चल, चल. काय सर्जेराव, चला आपण गप्पा मारू. मी तुम्हाला ना आमच्या लग्नाची गोष्ट सांगते. हा, बरं, तू बरं. मोठी दामले तुला सगळ्या लग्नाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुझ्या लग्नाची गोष्ट चल रे चल एकच लग्न झालंय आपलं. लग्नाच्या गोष्टी वगैरे नाही सांगायच्या. मला सांग. जळू नका उगाच. जळू नका चला. चल ए जा चल चल लगेच जा जातो, चल जातो. आला मोठा आणि गप्पा नाही मारायचं त्याच्याशी अजिबात हा? कॉन्सन्ट्रेट करून द्यायचं त्याला गाडीवर अहं. सांगतोय मोठा तसलं टेन्शन घेऊ नका दादा. 8 वर्ष झालं गाडी चालवती. वहिनीसने खड्डा सुद्धा लागून देणार नाही. हा? कळलं का? घाटातनं सुद्धा डोळं मिटून गाडी घेऊन जातोय मी. ए म्हणजे आपलं वेगळंच आहे. तुम्हाला सांगतो त्या दिवशी गाडी घेऊन निघालो तू मध्येच डोळा लागला. हा. जाग आली की नाही बाजूच्या पॅसेंजरला विचारलं घाट गेला होय म्हणला काय कावाच गेलाय घाट. अरे आपलं म्हणजे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगच मेंदू चालू असतोय स्टेअरिंग वर हात आपला वळतच जातोय आपला आई शपथ, हे कसलं भारी आहे. टॅलेंटच आहे डोळे बंद करायचं आणि घाट उतरायचं. मला तुम्ही हे टेक्निक शिकवा. शिकवा, मला शिकवा. खूप आवडतं चल. गाडी चालवायला. हे टेक्निक नाहीये हे त्याचं चांगलं नशीब आहे त्या दिवशी तो वाचला नाहीतर आता ना अख्खी चोरबोडी फोटोत असती लंगोटीवर काय बोलताय का? शिकते वाटेल नाही नाही ए बाबा हा. मुळात तुला घाटाने का जायचंय नॅशनल हायवे दिलाय ना त्याच्याने जा आज काय करताय दादा थंडीची दिवस आहे ती हा मग घाटात म्हणजे असं धुकं पसरलेलं असतंय कसलं भारी वाटतंय माहितीये का संध्याकाळच्या टायमाला धुक्यातनं गाडी गेली की नाही ढगातनं इमान चाललंय असंच वाटतंय. आई गं. आणि बायकासनी म्हणजे धुकं लय आवडतो. माझ्या बायकोला घेऊन गेलो तुम्ही त्या दिवशी तर बायको म्हणजे थांबा थांबा गाडी थांबवा मला उतरू द्या धुक्यात उतरली खाली. आई शपथ, मग? बायकांना लगेच धुकं दिसलं की बाबा गाडीत मला उतरायचं पण खूप आवडतं पण हे थांबत असत गाडी. त्या दिवशी बायको उतरली धुक्यातनं निघालेली मागणं गेलून भॉ केलं दचाकलीच लगेच. वा. बायकांना काय कळतंय धुक्यात कोण धरतय ती लगेच कानात म्हणलं अगं मी आहे मी लगेच पिटी मारली मला. आई गं, किती रोमॅन्टिक. बायकासनी कळतोय पण स्पर्श बायकासनी लगेच कळतोय त्यामुळे समजून करायला लागतंय सगळं. टेन्शन घेऊ नका पण टेन्शन घेऊ नका जाऊ धुक्यात माझ्या आपण म्हणजे जाऊया ना. नाही नाही माझी नाही, इकडे नाही, फोटो नाही, पण नाही, काढा. नाही जायचं नाही जायचं काय जायचं? धुक्यात नाही जायचं अहो, जाऊ द्या ना. धुक्यात नाही जायचं कॅन्सल पण गाडी तिथून नाही जाणार आहे जायचं. वाटेने. नाही, काय नाही. प्रॉब्लेम आहे तुमचा? मला मी सांगतोय कळतच म्हणून नाहीये. मी सांगतो तुम्ही फातिमा मॅडम त्याला मला नाही. बोला की वळागलं की लागा त्याला काय दवा नंबर शिव आहे हा हो धुक्यात दचकावलं होतं त्या दिवशी तुम्हाला ओळखलंय? हा नाही नाही पैसे कुठं बा आता अहो काय एवढं नातं तयार झालंय आपलं प्रवासातून पैसे कसलं दोस्ती मी पैसे बिसे काय नाही का तरी आपलं चहा पाणी पाचा भेटले बाबा झालं तुझे आले का मिस्टर दुबईला गेले ते हा नाही हो जाऊ देवा आता काय इथं कुठतरी आपलं बाजूला मनोरम व्हायचं त्याला काय होतंय तेव्हा आता एवढा लांब माणूस गेलाय म्हणल्यावर येणारच की गावा तरी तो का शनिवार रविवारच येणार आहे तो दुबईमधनं हा टेन्शन घेऊ नका नाही जरा पॅसेंजर आहे ती वाईस करतो निवांत मध्ये फोन करतो ठेवू का मग हे असं असते बघा आमचं तात्या कामकाज. ए तुझा बाप तात्या काय झालं? तात्या काय बोलतो यार मग समवयस्क आहे ना मग हे बोल दादा बोल भावा बोल तात्या नाही काय भाऊ बोलतो अहो, तसं नाही ती बिचारी नवरा दुबईला असतो ना तिचा मग तो तिकडे रमलाय हा तर हिनं कुठं मन रमवायचं ना म्हणून तू बोलतोस हा तर त्या फोन करते तर आपण काय आपलं बोलायचं गप्पा मारायचं आपलं काय बरं वाटलं तर वाटलं बरोबर आहे. असं आहे ना हा. गप्पा मारलं किंवा बायकांनी वाटतंय हा. बरं आपलं जेवढं होतं तेवढं करायचं आपलं त्याला मला पण गप्पा मारायला खूप आवडतात हा. माझ्याशी. म्हणजे हे एकटे असतात. माझ्याशी. नाही, माझ्याशी मी गप्पा- सांगते नाही, आपण खूप गप्पा गप्पा मारू. मारायला आवडतात म्हणून त्याच्याशी जाता गप्पा जाता नाही मारायच्या त्याच्याशी नाही मारायच्या गप्पा का वागताय तुम्ही? हा माणूस अनोळखी आहे याच्यासोबत तू जायला पण नाही पाहिजेस मला विश्वास नाही माणसावर ए दादा काय बोलताय लागा नाही विश्वास तुझ्यावर हा विश्वास नाही म्हणजे ए शपथ आयला ड्रायव्हर आहे म्हणजे काय का आलतू फालतू आहे होय कोण असं नव्हतं म्हणायचं सॉरी. लगा बहिणीसारखी आहे ते माझ्या त्या काय बोलताय कळतंय का तुम्हाला आपलं कसं असतंय माहितीये का आपली बहीण सुखरूप पुचली पाहिजे हे जेव्हा नियम असतोय आपला आणि टेन्शन घ्यायचं नाही तुमची बायको जेवढ्या वेळ माझ्याबरोबर आहे की नाही सगळ्यात शेफ आहे कोण बघल काय त्यांच्याकडं उभा कापीन त्याला बापरे. माझं म्हणजे माहित नाही तुम्हाला नजर वळावली की नाही इकडून बुक्की मारतोय मी या बाय. नजर इकडेच असती वळून बघल काय परत मान अशी होईल नजर इकडे जाणार नाही माझं लय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही शेप आहे त्या बघितलं का नाहीतर तुम्ही मला कोणी धक्का मारून गेला की मला सॉरी म्हणायला लावता हा, मग आपल्याला कशाला भांडता जाऊन त्याच्याशी
नाही भांडत नाही हा परका माणूस माझ्यासाठी भांडणार आहे म्हणतोय. जाऊ दे हो, तुमच्या सारख्यांच्या नवऱ्यांचं प्रॉब्लेमच असते ती. हो ना. कसं सुंदर बाई असली आणि सुमार नवरा असला की नाही संशयच घेतोय देऊ. सुमार असू द्या, असू द्या. मी चिडेन सुमार कोणाला बोलतो रे? असू द्या. सुमार कोणाला बोलतो? खरं बोललं की झटकतंय माणसाला. आता काय येतं होतं असं. नाही आहे आता तुम्ही आहे तर आहे ना सुमार. बरं, सुमार आहे ते आहे वय म्हणजे 55-26 केवढा आहे काही. हा माझ्या डोक्यात चाललाय मी याला मारेन नको ना, कशाला एवढं खरं मामा बोलताय? जाऊ दे की तुम्ही नका ना तुझा लगा. मामाचा तुझा हे आईचा भाऊ मामा असू द्या, म्हणजे- असू द्या. चला चला आपण जाऊया. नाही आम्ही जायचं निघतो. नाही आम्ही जायचं निघतो. ठेव खाली खाली ठेव का? नाही जायचं का? मी जाईन तिला घेऊन खाली ठेव. अहो पण तुम्हाला सुट्टी नाहीये. मी बघेन सुट्टीचं काय करायचं खाली ठेव. तिला हे करतोय चल चल नाही पाहिजे ए, दादा भावासारखा मी येतो आहे. सोडायला मी बोलतो बॉसशी काय बोलायचं ते चल नक्की. हा बरं नक्की, राहू चल. द्या चला मॅडम चावी रे घ्यायचा कार्ड आहे माझं. कवा गरज लागली तर बोलवा मग मला. काय गरज नाही तुझी काय गरज नाही तिची ती एकटी चालवेल काय लगा माणूस आहे. तुम निघलो चलो अहो नाही पाहिजे सर्व्हिसच नको असू तुझी. द्या, जाऊ असू द्या, नका काय बोलू. असू द्या. Sorry हा दादा, वा 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 सुमार छे छे सुंदर परफॉर्मन्स. प्रसादा वा वा फार छान फार गोड फार छोटासा विषय होता पण फार गोड होता. ऋषिकांत राऊतची संकल्पना आणि अभिजित पवारचं लिखाण दोघांसाठीही टाळ्या. सावत्या फार गोड कॅरेक्टर प्ले केलंस फार मजा आली वंडरफुल. सई भारी होता परफॉर्मन्स. आज तुम्ही दोघे खूप दिवसांनी दिसलात आणि तुमच्या जोडीची एक केमिस्ट्री आहे, एक तुमचा वेगळा प्रेझेन्स आहे, तो बघून मजा आली, आनंद झाला. सावत्या मस्त. मला एकतर तुझं नाव फार आवडलं सर्जेराव. आणि छान म्हणजे खूप नॅचरल आणि फ्लो खूप छान होता अख्ख्या प्रहसनाचा. मजा आली बघताना. रसा मस्त. मंडळी बिथरलेला प्राणी आणि लग्नाचा वाढदिवस विसरलेला नवरा कसे वागतील काय सांगता येत नाही. चला तर बघूया अशाच एका बिथरलेल्या नवऱ्याची हसरी गोष्ट जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे दमदार फंडे ईशा डे, फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. दमलो. हॅलो काय किती वेळा सांगायचं तुला तेच तेच. लवकर ये म्हटलं होतं ना तुला आज. काय लावलंय सकाळपासून लवकर लवकर ये. तिकडे शूटिंग करायला जातो काय मजा नाही करत इथे. माहितीये मला. माहितीये का माहितीये केवढी कामं असतात माहितीये. तिकडे स्किटमध्ये एनर्जी लागते, लाफ्टर काढावे लागतात, साधं काम नाही. आणि तुझं काय चाललंय सकाळपासून तर काय चाललंय लवकर लवकर लावलंस. कशा अॅनिव्हर्सरी आहे रे आज आपली. हॅलो हॅलो काय काय रे हॅलो हा काय हा काय होतंय. हा मग काय मग काय यार तू सगळा पचका केलंस बघितलंस. काय मी झालं? तुला सरप्राईज देणार होतो यार मला लक्षात आहे. बर हॅपी बर्थडे टू यू. कशा अॅनिव्हर्सरी म्हंटल मी. अॅनिव्हर्सरी आपली. हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी टू अगं वेडी मी कसं विसरेन ईशा. मी गिफ्ट घ्यायला चालूय मार्केटमध्ये. अरे दिसतोयस मला कट्ट्यावर बसलेला. खाली मी खिडकीत उभी आहे. हात काय दाखवतोयस आता. एक मिनिट आत्ता काही गिफ्ट आणायला गेलास ना मी खरंच सांगते मी फेकून देईन ना. वरती ये. ऐक ना ईशा. मला काही ऐकायचं नाहीये. पटकन वर. हॅलो. पटकन वरती ये. बाय. यार हे अॅनिव्हर्सरीच्या तारखांचा ना सही घोळच आहेत. लक्षातच राहत नाही. कसं लक्षात ठेवायचं. मागच्या वर्षी तरी आठवणीने मी केक घेऊन गेलो होतो. तारीख फक्त चुकीची होती. प्रसाद दादासारखं केलं पाहिजे. कसं याने काय केलं माहितीये ना अॅनिव्हर्सरीची डेट पोटरीवर गोंधून घेतली आहे. रोज सकाळी उठल्यावर ती पोटरी बघतो. आज नाहीये अॅनिव्हर्सरी.
मग निघतो तो शूटिंगला. अरे यार ही ईशा तर वाट लावणार माझी. अरे ए भाई आई संपत जा रे. ए भाई अरे भाई तू ते आहे ना हा. त्यावेळी ते हे खांडो या खांडो आहे ना. खांडू नावाचं इथे कोणी नाहीये. मी खांडेकर आहे, खांडेकर. आय शपथ यार भाई हार हा, हा. भाई तुला त्या कार्यक्रमात मी बघतो हा हा महाराष्ट्राची हास्यपत्रा महाराष्ट्राची एक सेकंड. हास्यपत्रा काय काम करतोय तू. दादा ते एक मिनिट, तो पत्रा नाहीये, पत्रा नाहीये, तो महाराष्ट्राची हास्य जत्रा असं आहे. हे ते भारी आहे भाई. हा. तुला सांगतो ना भाई माझी बहीण तुझी लय मोठी फॅन आहे भाई. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्च कर सर्च कर कुठे करू सर्च? कुठं पण कर ना सर्च. काय शब्द सांगतो भाई तुला तू सॉलिड आहे तुला काय बोलू यार. थँक्यू. ते तुझं पळताना पुढं ऐक ना भाई, मला जाऊ अबे दे. यार आणि- कोण आहे यार तू. काय भारी आहे यार. थँक्यू मला उशीर होतोय मला. सॉलिड सासूला उशीर होतो भाई. याचा पुढे होणार नाही. एक सेल्फी काढू का. लवकर घ्या एक सेल्फी फक्त. लवकर घ्या. सॉलिड आहे तुला. लवकर घ्या. सिक्स सेल्फी आहे भाई. हा, लवकर घ्या. भाई यार तुला डिस्टर्ब केला नाही नाही, घ्या घ्या लवकर. सेल्फी कर. जरा हे स्मेल येतो. अरे आय एम सॉरी यार भाई. इट्स ओके. अरे यार अरे तिकडे कर ना, इकडे करशील तोंडावर. आय एम सॉरी यार. मी तुझा फॅन आहे त्याच्यामुळे एक सेल्फी इकडे सेल्फी. हे का करताय तुम्ही? हे का करताय? भाई यार हे नका करू हे प्लीज. सॉरी यार. माझी अॅनिव्हर्सरी आहे. तुम्ही पप्पी घेतल्यावर बायको काय करेल? हा? नका हे करू प्लीज. ऐका. भारी यार का फोटो महाराष्ट्राची हसपत्रा. तुम्ही काय हसवता यार भाई. हो, आई शपथ. हो. गोचिडच्या काळात तुम्ही जे काय आम्हाला हसवले ना. गोचिड नाही, कोविड होती. गोचिडचा काळ कुठला? कोविडचा काळ होता ना तो. सॉरी भाई. ते यार काय हसवलं तुम्ही आम्हाला यार. हो हो. भाई आपण यार सगळं सोडून दे. आपल्याला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं यार. अहो नाही, मी नाही गिफ्ट घेत. मला गिफ्ट घेणार माझ्याकडे. अहो नाही, मी नाही घेत असं गिफ्ट. मला आई नको. आई शपथ सांगतोय मी आजपर्यंत कोणाला पण गिफ्ट दिलेलं नाही. कोणाला पण नाही. सर्च कर. हे बघा तुम्ही बोलताय सर्च कर. कुठं सर्च करू? जगात कुठं पण सर्च कर भाई. शपथ घे ना यार गिफ्ट घे ना. अहो मी नाही घेऊ. प्लीज अहो, प्लीज प्लीज ठेव मी- ना. प्रेमान देतो हे यार. नका देऊ. मला माहित आहे मी प्यायलोय पण घ्या ना यार. ठीक आहे, आई, ओके, थँक्यू. तुम्ही डेव्हिडच्या काळात जे का लोकांना डेव्हिड सांभाळलं- नाही हो. अहो कोविड होता तो. कोविड. डेव्हिडचा काळ नव्हता, कोविडचा काळ होता ना. Sorry, पण भारी यार आई शपथ. थँक्यू सो मच. भाई तुम्ही इथं राहता. हो इथे वरती राहतो. येईन कधीतरी. हा का? अरे चल बाय बा. ये फोटो थांबा, हळू करू. हास्यपत्र. दादा हास्य जत्रा आहे ते, हास्य जत्रा. भाई पण ते तुम्ही लय भारी करता. अहो हे दत्तू करतो, मी नाही करत. मागे बघा, I मागे love you. पडाल पडाल मागे बघा. यो भाई आय लव्ह यू. फॅन आहेत ना एक एक. काय दिलंय याने? गिफ्ट दिलंय बापरे. ए भावा थँक्यू. सोन्याची अंगठी दिली. ईशाचं गिफ्ट आलं. गुस्सा हो. गुस्सा हो. क्या तुम्हारे लिए आसमान से चांद और तारे तोड़ के लाऊं? मला नाही बोलायचंय. या फिर कुछ ना करूं? I'm sorry. I'm sorry. I'm sorry.
हॅपी अॅनिव्हर्सरी. ईशा 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 अगं अगं गुदमर जीव घेतला असतास माझा. तुझ्या लक्षात होतं म्हणजे? अरे म्हणजे काय, असं कसं विसरेन मी. लक्षात होतं, फक्त ते काय आलं, तू जरा सरप्राईज द्यायचं होतं तुला, म्हणून फक्त असं खाली खोटं खोटं बोलत होतो. म्हणजे खरंच तुझ्या लक्षात होतं? मला वाटलं दरवर्षीप्रमाणे विसरलास. असा कसा विसरेन? जीवनात आलेला उल्कापात विसरू शकतो का आपण? अच्छा ना काय बोलायचं आता हे असं. बस 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 बस, अंगठी मी घालणार बस. बोट डे हॅपी बोट डे. अॅनिव्हर्सरी आहे ना, काय जोक तुझे? परत नाही करणार. आय एम सॉरी. दे ना बाबा. अरे ही माझ्या मापात एक मिनिट, काय हे अंगठी आहे की जोडवं आहे? नाही हे अंगठीच आहे. करंगडीत पण जात नाहीये. अरे माझ्या मापाची नाहीये ही. कोणासाठी आणली आहेस पशा? आ आ काय झालं? मी म्हणजे तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस? नाही. ही तुझ्यासाठी बनवलेली अंगठी आहे. ते पण माझ्या मापाची नाहीये ही. ईशा अगं ही मी खूप आधी माप दिलं होतं. एक सेकंड, मी आत्ता ज्वेलर्सला झापतो, थांब. याला काय अर्थ आहे? 1 महिना आधी माप दिलं होतं. हॅलो हा बोला पशा. कशी अंगठी बनवली तुम्ही? 1 महिना आधी मी माप दिलं तुम्हाला. अशी कशी एवढी लहान बनवली आहे ती? काय काय बोलतोयस? अरे यार ह्याला काय अर्थ आहे? हा मग अजून छोटी बनवली असती, नोजरिंग झाली असती ती. हे बघा, मी 70,000 रुपये कॅश मोजलेत. अरे उलट त्याच दिवशी मी तुला 80 रुपये उधारीवर दिलेत. मी येईन उद्या. हा द्या मला बदलून. ओके. ज्वेलर्सवाला ग ऐ शपथ. पशा नक्की तू माझ्यासाठीच आणली आहेस ना अंगठी? नाही, ज्वेलर इतका कसा चुकेल ना? करंगडीत पण जात नाहीये. याचा अर्थ तू माझ्यावर डाऊट घेतेस. अरे नाही पशा, अरे नाही पशा पशा, तू माझ्या सरप्राईजवर शंका घेतेस? नाही रे तेव्हा का दाखवलास हा दिवस? पशा. अरे सहज बोलले मी. सहज? ईशा सहज? मी तुझ्यासाठी एवढं सरप्राईज प्लॅन केलं आणि तू सहज बोललीस? तू माझ्या गिफ्टवर डाऊट घेतलास? नाही, माझ्या पशा. सरप्राईजवर शंका घेतली? मी असंच बोल. नाही, ईशा, सॉरी नाही, नाही, मला माझी नाही. चूक. बरं मला नाही. सॉरी. मला नाही बोलायचं. ऐक ना, मला नाही. मी सॉरी मला म्हणते नाही ना बोलायचं. आता. सोडून देऊ. ईशा हे नको. मी सॉरी म्हणते ना आता. सोडून दे विषय. काय एवढं तुझ्यासाठी केलंय का? ऐक, आता अॅनिव्हर्सरी आहे तर चिडून बसू नकोस. कोणीतरी आलंय. बघ तू तू बघ चिडू कोण आहे. नकोस. चिडणार मी नाही चिडलो. हा, मी बघते कोण आहे. एक कोणीच नाही. साहेब आहे का साहेब? असे का ते काय चाललंय? सेलिब्रिटी खांडे साहेब. खांडू खंडू खांडू साहेब. ए भाई, काय आहे? ए, ऐक ना, मगाशी तुला आपण जे गिफ्ट दिलं ना ते चुकून दिलं यार. ते माझं गिफ्ट आहे. अरे, बायकोने लय मारला रे मला. चालता येत नाही मला. तिला मी सांगितलं माझ्या मनक्यात गॅप आहे, ते बोलते मला गॅप मध्ये चौका मारायचा आहे. मला लागते यार. काय माझं गिफ्ट दे, माझी अंगठी दे. मला ती अंगठी काय पाहिजे. कसली काय बोलतोय? कसली मला- अंगठी काय बोलतोय? माझी अंगठी दे यार. ए काय काय कोण आहेस तू? ए
अरे हा मगाशी खाली भेटला ग फक्त फोटो तू डायरेक्ट घर में कैसे आया भाई. ए दारू प्यायला चल निघ चल बाई बाहेर निघ आपण मगाशी फॅन म्हणून तुला एक हा मग झालं ना फोटो काढला ना आपण कोण आहे हा? माझी ही कसलं? अंगठी आहे. हा वहिनी ही सांगते हीच आहे माझी अंगठी एक मिनिट हे बाई. पशा काय बोलतोय हे हा सांग. काय? पशा काय ही ही अंगठी याची आहे हा सांगते काय हा म्हणते मस्त हा मस्त मस्त म्हणजे तुझा या बेवड्यावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास असं नाहीये नाही मी सांग मी मला जीवच देतो मी जीव देतो मी जीव का देतो ओव्हर ऍक्टिंग करतोय ग्रिल आहे त्या खिडकीला मला नाही मी घराच्या बाहेर असं जायचं काय मला कर- नाही पशा ऐक ना भाई मगाशी आपण बोललो ना तू द्रविडच्या काळात आपल्याला लय हसवलंय तेवढं ठीक आहे पण एवढं पण नाही हसवलं यार माझी अंगठीच आहे रे मला हा, हा, तुला खोटं वाटतं माझी अंगठी हे बघ माझ्याकडे बिल आहे बिल कळलं का हे बघ माझ्याकडे बिल आहे हा याचं बिल आहे माझ्याकडे हा द्रविड कोविडला द्रविड बोलतो तू ह्याच्यावर विश्वास ठेवतेस मला मी झोपतो मरू मला नाही मी बहिणी खरं सांगतो ही माझी अंगठी याला हक्क अंगठी द्या मा हक्कल याला ए इतना आंटी आंटी क्यों कर रहा है रे आंटी चाहिए तो तेरे अंकल को पूछना इधर क्या है तुमका ए ह्यांच्या कॉमेडीवर साप सोडा ना अरे बेवड्याला कळत आहे आंटी आणि अंगठी मधला फरक ह्यांना कळत नाही वा रे वा ए हे मस्त है आदमी को औरत बना के घर में रखा है हे चांगलं आहे ए भाई तुमची कॉमेडी तुम्हाला लागला माझ्या अंगठी ए आदमी किसको बोला रे तो तुमको बोला आदमी बोल मैं आदमी दिखता है दिखता है क्या फोन पे खुद का आवाज रिकॉर्ड करो और सुनो डर जाएगा ऐक ना मेरे को आदमी बोलता है मेरे को आदमी बोलता है माझ्या अंगठीचा मला जाऊ द्या ए चल निकल माझी अंगठी हम काय वो अंगठी सेलिब्रिटी देखा नहीं तो आ जाता है त्रास देने हा निकल, हा निकल। मग निकाल निकलो अब पता चलेगा तुमको ले 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 बस. बघा तुम्ही हा गौऱ्या बघा ना कॉल उगाच केला आपल्या घरात येऊन काय मेरा आदमी आया अरे अरे आया अरे आदमी आ गया सांगा अंगठी बापरे अंगठी? अभी अंगठी कुठे आहे? अंगठी सांग अंगठी कुठे ये आहे? अंगठी ना ओ ये सेबिलिटी आहे ना त्याचं उसके पास ओ अंगठी आहे. ए ओ काय ओ आत काय माझं घर आहे आत काय शिरता असेल ए आतमध्ये काय राहायला ना आले माझ्या नवऱ्याने मला अंगठी बनवली होती यांनी घेतली अंगठी चल जा माझी अॅनिव्हर्सरी आहे माझ्या नवऱ्याची आणि माझी त्यांनी मला गिफ्ट आणली अंगठी काय सपोज सांगतो माझी अंगठी आहे ती यार आमच्याकडे रिसीट पण आहे मी दाखवते ना रिसीट आहे आमच्याकडे ए, असं कसं बोलतात आपल्याला येऊन जास्त शहाणी झाली काय अंगठी अंगठी नको मिळू दे. आपलीच अंगठी आहे ती ए लॉन्ड्रीची रिसीट आहे हे घे हा मग लॉन्ड्री मधनं अंगठी आणली आहे आणतं का कोणी कधी मीना आणली आहे लॉन्ड्री मधनं ए पशा हे लॉन्ड्रीचं रिसीट चुकून आलं अगं, मी- तू ते दाखवलं ते अंगठीचं रिसीट आहे ना मी दिली होती ना तुला नाही मगाशी तू मगाशी ते असं दाखवलंस आणि परत ठेवलंस ना खिशात ते दे अगं मी तुला दिली होती माझ्याकडे नाहीये तुझ्याकडे कशी असल माझ्याकडे बघा. लवकर दाखव. हे बघा हा हाय माझ्याकडे हे बघ हे बघ हे दिसत आहे माझ्याकडे अंगठीच दिसत आहे ए हा काय हा नालाय का माझं अंग माझी रिसीटही चोरलीस तू चोरली पशा याच्यावर गौरव मोरे असं लिहिलंय हा नालाय का माझं नावही चोरलंस तू हा? तुझं नाव गौरव मोरे आहे? हे पिशवी पडली ना मग? माझ्या नावाच्या त्याच्याच नावाने खोडलं त्याने माझं काय माझं खोड- काय बोलतोय काही खाडाखोड नाहीये ह्याच्यावर बघ नालाय का हा नवीन रिसीट छापलीस तू ना, एक मिनिट आता कोणी मध्ये पडायचं नाही काय चाललंय हे आपली अंगठी हे मॅटर मी सॉल्व्ह करणार हे तू चल बाहेर चल काय बाहेर? नाही, नाही, मला माहिती नाही एक मिनिट कोणी मध्ये पडायचं लय बाहेर मार- चल लय मार- बा, बाहेर चल तू रे लय मार खात बाहेर आहे. चल हे बघ हा. काही झालं ना तरी अंगठी देणार नाहीये तुला मी नवीन शूज आणले ते घेऊन जाणार भाई ए, चल चल सोन्याच्या अंगठीच्या ऐवजी तुझे बूट घेऊन जाऊ का मी तुला मुळ्याची जोडी देतो तुझी बायको देऊन टाक मग हा दुसऱ्यांची बायको कशाला पाहिजे हा? दुसऱ्याची बायको कशाला पाहिजे हा? अरे बाबा ऐक ना माझा बाबा ऐक ना. अरे उदाहरण दिलं मी फक्त उदाहरण असं उदाहरण देणार आहे सॉरी बाबा चूक झाली माझी मला माफ कर सॉरी अंगठी मिळणार आहे की नाही एक सांग मिनिट, लवकर. मला- बघू नको अंगठी मिळणार आहे की नाही एक मला काय आमच्या ताई, घरात तमाशा एक लावलाय? एक मिनिट मला माहिती आहे कसं हँडल करायचं ह्याच्याशी बोलून भाऊजी इकडे भाऊजी ताई इकडे या तुम्ही बोला ना ना मी इकडे या तुम्ही एक मिनिट ऐका काही झालं ना अंगठी मिळणार नाही
पैसे देतो तुम्हाला, ते मी घरी 10,000 रुपये एक्स्ट्रा देतो वाटतं. पैशांचं कोणाला सांगताय पैसे काय पैशांचं कोणाला? मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या माझ्या बहिणीची हळद आहे, मला पेनायची अंगठी पाहिजे मला. ऐका नाहीतर मी अंगावर बसे ना. काय चाललंय हे सगळं? काय चाललंय हे बघ. मी आता मी घटस्फोट घेईन, नाही तर मला खरं सांग. मला खरं सांग हे सगळं काय. हात नको लावूस मला. सांगतो ईशा हा ना माझा फॅन आहे. हा मला खाली भेटला आणि मला बोलला की तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, म्हणून त्याने हे मला गिफ्ट दिलं. हे गिफ्ट त्याने मला दिलं. माझी अंगठी त्याला का दिली? माझी अंगठी त्याला का दिली? माझी अंगठी त्याला का दिली? का दिली? का दिली? नीट राहा. अशा माझी अंगठी त्याला का दिली? काय झालं माहितीये का, चुकून दुसरी पिशवी दिली. मला त्याला केळ्याची पिशवी द्यायची होती, त्याच्यात केळ होतं. अंगठीची पिशवी गेली चुकून. तरीच मग अशी घरी येऊन माझ्या बोटात केळं घालत होतास. त्यांची अंगठी त्यांना परत देऊन टाक. अगं ही मला गिफ्ट आली, आपण का द्यायची? परत खोटं बोलशील. काय रे, किती खोटं बोलतो. अॅनिव्हर्सरीचे आणि फोन लावला होतास ना ज्वेलरला. फोन बघू. अगं नाही, मी कुठे फोन आहे? ज्वेलरला लाव. फोन देतोस? मी ज्वेलरला बडबड लाव. करू नकोस, फोन दे. मी ऐक ना ईशा. चिकना नावाचा ज्वेलर आहे तुझा? चिकना आहे. चिंतामण कंकणराम दाखवा. काय नाखवा नावाचा ज्वेलर आहे? चिंतामण कंकणराव नाखवा. चला चल तुला. वहिनी एक मिनिट जरा मला थोडी मदत हवी होती तुमची. कसली? मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट द्यायचंय माझ्या मिस्टरांना. काय? जरा पाय घालून त्यांना पाडता का? आपण दोघे मिळून अंगावर उड्या मारूया त्यांच्या. या बात! वा 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 वा, जोरदार टाळ्या. मज्जा आली. प्रसाद वा 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 वा. पशा, इथून पुढे जर मला कुठेही थिएटरमध्ये, मॉलमध्ये कुठेही जर कुणी अडवून तुमची पोट्री दाखवा जर मला म्हणलं, तुझ्या घरी मोर्चा येईल, लक्षात ठेव. लक्षात ठेवायचं तर मी पोट्रीवर का गोंधळून येईल. पण विलक्षण होती आयडिया. भन्नाट, अफलातून. गौऱ्या, क्या बात आहे यार, क्या बात आहे. काय बेरिंग होतं आणि काय कन्सिस्टन्सी होती. कमाल. नंतर तू जे सरपटत खुरडत आलास, अशक्य होतं, अशक्य. आणि चप्पल वाजवून तुझी फेकून जी बेल वाजवली असते, ओ ला जवाब. थँक्यू. वनिता, ईशा, दोघी तुफान, धमाल, धुमाकूळ परफॉर्मन्स होता. खूप एन्जॉय केला मी. वंडरफुल. सई, तुमच्या दोघांची आज जुगलबंदी होती आणि आम्ही ती अनुभवली, याचा भयंकर आनंद आहे. ईशा आणि वने, तुमची पण साथ तितकीच मोलाची होती. मजा आली, खूप एन्जॉय केलं. मला आज मी स्वतःच हसणं खूप मिस करते. माझा खूप आवाज बसलाय, त्यामुळे माझा आवाज ऐकू येत नसेल तर क्षमस्व. ईशा, सेम टू यू म्हणणं. मंडळी, पोटचा पोरगा आणि निवडून घेतलेला नारळ कसा निघेल काही सांगता येत नाही. चला तर बघूया अशाच एका पराक्रमी बादशहाच्या नादान मुलाची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. आणि त्यांच्या सोबत आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे असं कसं झालं. वा वा वा. महाल काय उत्तम सजवलाय नेहमीप्रमाणे. म्हणजे इकडे सगळे खेळांचं प्रदर्शन मांडलंय. इकडे टेनिस, समोर क्रिकेट, चेस, गोट्या,
गोट्या ही जागा अजूनही शापितच आहे. असो 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 असो. आपण आपल्या महालातच आलेलं बरं. महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बेगमला चंद्र दाखवण्याच्या नादात नशिबात पडलेला एलियन अजून उठलेला दिसत नाहीये. म्हणजे अरे 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 पास झाली. बापाच्या इज्जतीची पॅम्पलेट वाटून झाली. आता भाऊ दादश मी आयलो. हो मला माहिती आहे, माझ्यामुळेच आलायस. आता समोर काहीतरी ओकशील नाही. सॉरी सई, आज मी तुझ्याबद्दल काही बोलणार नाही. म्हणजे अच्छा सगळं कॉन्सन्ट्रेशन उजवीकडे आहे तर. आय एम सॉरी प्राजक्ता, आज मी तुझ्याबद्दल सुद्धा काही बोलणार नाही. बापरे, ओके म्हणजे डायरेक्ट प्रसाद लोकांची सुपारी घेतलीस की काय तू? दादोस. ड्यू टू रिस्पेक्ट, तुमच्याबद्दल पण काही नाही. बापरे, आज स्किट करतोय ना आपण. विचार. दादोस, आज मी जिच्याबद्दल बोलणार आहे हा. तिला मी सोबतच घेऊन आलो आहे. काय बोलतो? पेश खिदमत है हुस्ने गडुळाचं पाणी, ब्युटी ऑफ बिबवे वाडी. बापरे. बापरे, झाली काय? दोघांची नागपंचमी साजरी करून झाली. आणि काय रे, हा बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी घेऊन कुठे उडतोय? दादोस, हा राष्ट्रीय पक्षी नाही, हा माझा राष्ट्रीय पक्ष आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे. अनार खळी दगडू मयेकर. मुली इकडे. बापरे, हा सौंदर्याने दिलेला आळस घेऊन कुठे चाललीस तू? भीती नाही वाटत? दादोस, तिच्या समोर मला घालून पाडून बोलू नका. ती माझी प्रीत आहे, प्रीत आहे. माझी मनमीत आहे. अनार खळी आणि आम्ही ब्युटी पार्लर काढायचं ठरवलेलं आहे. अच्छा, म्हणजे आजपासून पुढे लाज आणि ब्युटी पार्लर हे समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातील. वा, चांगली गोष्ट आहे. दादोस, असं काही होणार नाही, कारण यावेळी प्लॅनिंग फुल प्रूफ आहे. काय बोलतोस काय? आमचं ब्युटी पार्लर खूप फेमस होणार. हो. कारण ब्युटी पार्लरचं नाव असणार आहे अकबरचं युनिसेक्स. सलून. सलून अकबरचा युनिसेक्स सलून. युनिसेक्स सॅलून म्हणजे ह्या सॅलून मध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही येऊ शकतात. अच्छा. पण दादोस, या पार्लर मध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आम्ही तुमच्यावर टाकणार काय आहोत. बोलताय माझ्यावर? हो. का? का म्हणजे काय, तुम्ही या पार्लरचे सर्व असणार काय आहात. बोलतोस काय? हा. म्हणजे नेमकं काय करायचंय मला सरी? दादोस, हा. पार्लरच्या मेन दाराजवळ स्वतः अकबर उभा असेल. अकबर स्वतः बादशाह. म्हणजे मी? हो. आणि हे मला माहित नाही. आता सांगतोय ना, स्वतः अकबर उभा असेल आणि अकबर सगळ्या गिरायकांना बोलेल, काय? या सगळे या, अकबरची घ्या सेवा. सेवा डबल इन्व्हर्टेड कॉमातली ना. हो, तोपर्यंत माझ्या आयुष्याला कॉमा लागला असता. जरा लवकर बोलत जा सरी. हा दादोस. आणि मग गिराईक जेव्हा आत येणार तेव्हा त्यांना वेगवेगळ्या हेअरकट मध्ये असलेला अकबर दिसणार. काय बोलतेस काय? त्यांना जे कुठले हेअरस्टाईल सिलेक्ट करायचे त्यात सगळे तुमचे फोटो असतील. म्हणजे अकबरचा सोल्जर कट, अकबरचा मशरूम कट, अकबरचा साधना कट, अकबरचा वेदना कट. वेदना कट? येस. अशा नावाचा कटच नाहीये. तुम्ही कट रस्ताय उगाच माझ्या विरुद्ध. नाही 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 भिजले बदाम. भिजले बदाम, भिजले बदाम. मुघले आझम आहे ते. मुघले आझम. हा. मुघले आझम. माझं ऐका ना, तुझं ऐक. आमचं पार्लर खूप फेमस होणार का? कारण आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स वापरणार आहोत. कसल्या टेक्निक्स? लोकांना कल्ले असतात, कल्ले. काहींना छोटे असतात, काहींना मोठे असतात. बरोबर. पण आम्ही ते कापण्यासाठी कैचीचा वापर कदापि करणार नाही. मग? कारण आम्ही आपल्या सैन्यातले शूर धनुर्धरी वापरणार आहोत. धनुर्धारी? Yes. ते काय करणार? दादोस,
आपले धनुर्धारी गिरायकांना 100 मीटर लांब उभे करणार आणि त्यांच्या कल्ल्यांचा नेम धरून त्याच्यावर बाण चालवणार. बापरे. कल्लेच उडवा म्हणजे झालं. चिल्ले इलाही अजून सुद्धा वेगळं काहीतरी आहे. काय आहे? तुम्हाला आवडेल असं आहे. काय आहे? मसाज. मसाज. अनारकली मसाज. अनारकली मसाज. याच्यात काय असणार आहे? याच्यामध्ये मी गिरायकांना मसाज देणार आणि त्यांच्यासमोर अनारकली नाचणार. हो. या तुम्ही बसा. ती बस ना. तुम्ही गिराईक हा. लवकर या. कसं वाटलं? हा डान्स होता. हो. मला वाटलं सुनील शेट्टी ऑलिम्पिकचा फॉर्म भरायला गेलाय की काय. सगळं तसंच वाटलं हे काहीतरी. ह्याला डान्स म्हणतात. हा मसाज. हो. थू थू. दादूस हे सगळं सोडून द्या. आता तुम्हाला मेन सांगतो. काय? शाही फेशियल. चाई पेशी. शाही फेशियल आम्ही जे क्रीम वापरतो ते चेहऱ्यावर खूप मुलायम असतं. का? कारण ते चिमणीच्या विष्ठेपासून बनवलेलं आहे. चिमणीची विष्ठा. तरीच म्हटलं रात्री चहाची गाणी घेऊन हा कुठे फिरत असतो. सलीम गधड्या. या असल्या थोकरट पार्लरला माझ्याकडून तुला एक छदाम पण मिळणार नाही. दादूस हा. तुमच्या छदामाची आम्हाला गरज नाही. का? कारण आम्ही तिजोरी ऑलरेडी मागून फोडलेली आहे. मागून फोडली. चल अनारकली आपल्या पार्लर होणार. ये चल. शिपायो चलवा ये. चला, चला, चला. काबिले तारीफ परफॉर्मन्स. सई. मला नेहमीच ही जोडी आली की खूप गुदगुल्या मनात होत असतात. तू त्याच्या एंट्रीला जे म्युझिक देतोस ना ते फार जीव लावून देतोस हा अमिरदा. म्हणजे फारच अशी एंट्री कोणालाही मिळत नाही हा या मंचावर. त्यामुळे मला असं वाटतं की तू लकी आहेस त्या बाबतीत. प्रियदर्शनी खूप सुंदर दिसतेस. तुझे कॉस्ट्युम्स पण खूप आवडले मला. आणि कॅरेक्टर पण भन्नाट होतं. अनारखळी मस्त मजा आली. वा 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 वा. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात.